इसवी सन 1193 बख्तियार खिलजी नालंदा विद्यापीठावर आक्रमण करतो आणि परिणामी हजारो निरपराध लोकांचा नरसंहार आणि नालंदा विद्यापीठातल्या अनमोल खजिन्याचा अंत. पण हा खजिना नक्की होता तरी काय आणि का बख्तियार खिलजीने तो नष्ट केला? आणि याहीपेक्षा महत्वाचं, नालंदावर आक्रमण झालंच का? तो ना कोणत्या राजाचा किल्ला होता, ना सोनं चांदी साठवून ठेवलेलं कोणतं मंदिर, नाही कोणती विश्वव्यापी बाजारपेठ. मग असं काय होतं की खिलजीने नालंदावर आक्रमण केलं आणि ज्ञानाचा अपार भंडार उद्ध्वस्त केला? तर याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागातून. नमस्कार, मी असादत मंगेश मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय न्यूज अनकटच्या विषय काय या कार्यक्रमात. तर मंडळी, नालंदाचा सर्वनाश का झाला हे जाणून घ्यायच्या आधी एकदा नालंदा विद्यापीठाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजे नालंदाची सुरुवात ही 5व्या शतकातली मानली जाते आणि ही जगातली सर्वात प्राचीन युनिव्हर्सिटीज पैकी एक असून सध्या बिहारमध्ये स्थित आहे. म्हणजे नालंदा या शब्दाचा उगम संस्कृत मधल्या 3 शब्दांपासून झालेला आहे. ना अधिक आलम अधिक दा, ज्याचा अर्थ होतो की कधीही न थांबणारा ज्ञानाचा प्रवाह. आता ही माहिती आपल्याला चायनीज प्रवासी हुईन चांग आणि इत्सिंग यांच्या पुस्तकांमध्ये पाहायला मिळते. हुईन चांग हे 7व्या शतकात नालंदामध्ये आले आणि त्यांनी नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेचं श्रेय गुप्त वंशाचे शासक कुमार गुप्त पहिला याला देतात. हुईन चांग आपल्या पुस्तकात लिहितात की नालंदामध्ये 10,000 बौद्ध भिक्खू आणि 1510 अध्यापक राहायचे. नालंदामध्ये चायना, जपान, कोरिया, इंडोनेशिया, श्रीलंका, टर्की, पर्शिया अशा अनेक देशांमधून लोक शिकायला यायचे आणि इथे बुद्धिझम सोबतच गणित, खगोलशास्त्र, फिलॉसॉफी, वैदिक शास्त्र आणि व्याकरण यासारखे विषय शिकवले जायचे. अहो, एवढंच काय, तर उपनिषदांचे काही मूळ अवशेषही नालंदामध्ये होते आणि सोबतच इथलं शिक्षण हे पूर्णपणे मोफत दिलं जायचं. इथे शिकणाऱ्यांमध्ये हर्षवर्धन, वासुबंधू, धर्मपाल, नागार्जुन, पद्मसंभवा आणि हुईन चांग यांसारख्या विद्वानांचा समावेश होता. म्हणजे असंही म्हटलं जातं की आर्यभट्ट हे या विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिकवायचे. अथांग ज्ञानाचं हे केंद्र 800 वर्षांपर्यंत असाच ज्ञानाचा प्रसार करत राहिलं. पण 12व्या शतकात अचानक हे विद्यापीठ भूतकाळात कुठेतरी हरवून जातं. पण या मागची कहाणी फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नालंदावर एक नाही तर 3 आक्रमणं झाली होती. पहिल्या 2 आक्रमणानंतर नालंदाला पुन्हा उभारण्यात आलं, पण तिसरं आक्रमण मात्र सर्वात घातक ठरलं. म्हणजे नालंदावर सर्वात पहिलं आक्रमण स्कंदगुप्त याच्या वेळी 455 ते 467 मध्ये मिहिरकुला याच्या नेतृत्वात हुणाज यांच्याकडून करण्यात आलं. हुणाज हे प्रामुख्याने मध्यवर्ती आशियातील एका जमातीला म्हटलं जातं, ज्यांनी खैबर खिंडीतून भारतात प्रवेश केला आणि 4थ्या ते 6व्या शतकात वारंवार भारतावर आक्रमण करत राहिले. पण स्कंदगुप्तने ना फक्त हुणाज यांची आक्रमणं परतवून लावली, तर नालंदा विद्यापीठाला एक आधुनिक रूपही दिलं. नालंदावर दुसरं आक्रमण 7व्या शतकात बंगालच्या गौदास राजवंशाकडून करण्यात आलं. ज्या आक्रमणानंतर बौद्ध राजा हर्षवर्धनने नालंदा विद्यापीठ पुन्हा उभारलं. पण तिसरं आणि सर्वात घातक आक्रमण होतं तुर्की खिलजीने 1193 मध्ये नालंदावर आक्रमण केलं. म्हणजे असं म्हटलं जातं की बख्तियार खिलजी हा एकदा खूप आजारी पडला होता. त्याने जगभरातल्या अनेक हकीमांकडून उपचार करून घेतले, पण त्याने काहीच फरक पडला नाही. म्हणून त्याने झाडफूकही करून पाहिली, पण त्याने सुद्धा काही साध्य न झाल्यामुळे एका हितचिंतकाने त्याला सल्ला दिला की तू नालंदाच्या प्राचार्य राहुल श्री भद्र यांच्याकडून इलाज करून घे. पण त्याला कोणतीही गैरमुस्लिम व्यक्तीवर विश्वास नसल्याने त्याने हा सल्ला सुरुवातीला नाकारला. पण पुढे तब्येत अजूनच बिघडल्यामुळे त्याने राहुल श्री भद्र यांना बोलवून घेतलं. पण तरीही त्याच्या मनात कुठेतरी ही गोष्ट सलत होती की हा गैरमुस्लिम आहे आणि त्यामुळेच त्याने उपचारादरम्यान एक अट ठेवली की मी तुमच्याकडून कोणतेही औषध घेणार नाही. यावर एक स्मितहास्य करून राहुल श्री भद्र यांनी खिलजीला तपासलं आणि एक कुराणे शरीफ आणि एक जपमाळ दिली आणि सांगितलं की रोज कुराण वाचत जा आणि अल्लाच्या नावाचा जप कर. आणि तिथून ते निघून गेले. खिलजी भद्र यांनी सांगितल्याप्रमाणे रोज कुराण वाचायचा आणि त्यांनी दिलेली जपमाळ घेऊन रोज जप करायचा. बघता बघता खिलजीच्या प्रकृतीत सुधारणा झाली
आणि तो एकदम बरा झाला. पण त्याला जेव्हा समजलं की भद्र यांनी कुराणच्या पानांवर आणि जपमाळेवर औषध लावलं होतं आणि तिथूनच ते स्पर्शामुळे खिलजीच्या पोटात जायचं, तेव्हा मात्र तो संतापला आणि त्याला एकच प्रश्न भेडसावू लागला की ह्या काफिर लोकांकडे मुस्लिम हकीमांपेक्षा जास्त ज्ञान कसं काय असू शकतं. आणि ह्याच गोष्टीमुळे प्रतिशोधात जळणाऱ्या बख्तियार खिलजीने ठरवलं की तो नालंदाच्या ज्ञानाचा हा साठा कायमचा उद्ध्वस्त करून टाकणार. पण हा ज्ञानाचा साठा नक्की होता तरी काय? तर राहुल श्रीभद्र आणि त्यांच्यासारख्या इतर हजारो बौद्ध भिक्खूंच्या ज्ञानाचा सोर्स होता विद्यापीठाची लायब्ररी. म्हणजे नालंदा विद्यापीठामध्ये त्या काळची जगातील सर्वात मोठी लायब्ररी होती, जिचं नाव धर्मगंज असं होतं. आणि ती 3 बहुमजली इमारतींनी मिळून बनली होती, ज्यांची नावं होती रत्नसागर, रत्नदधी आणि रत्नरंजक, ज्यात जवळपास 90 लाख पुस्तकांचा संग्रह होता. खिलजीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हाच त्याने नालंदा विद्यापीठावर आक्रमण करायचं ठरवलं आणि हजारो बौद्ध भिक्खू आणि विद्वानांची हत्या केली. अनेक विद्वानांना तर त्याने जिवंत जाळलं होतं. चहूबाजूंनी खिलजीच्या सेनेने निशस्त्र भिक्खू आणि विद्वानांना घेरलं आणि नालंदामध्ये मृत्यूचा थैमान सुरू झाला. पण एवढं करून खिलजी शांत बसला नाही. त्याने धर्मगंज सुद्धा पेटवून दिली. इतिहासकार मिन्हाज सिराज आपलं पुस्तक तबाकते नासिर मध्ये लिहितात की त्या पुस्तकांना संपूर्णपणे जळून जायला तब्बल 3 महिने लागले होते. मंडळी, खिलजीने फक्त नालंदा उद्ध्वस्त केलं नाही, तर सोबतच एक पूर्ण संस्कृती नष्ट केली. आणि हे आक्रमण इतकं भयंकर होतं की नालंदा विद्यापीठ पुन्हा उभारण्यासाठी काही शिल्लकच राहिलं नव्हतं. उरलेले ते फक्त विद्यापीठाच्या इमारतींचे काही अवशेष, जे कांधारमध्येच दफन झाले. पण नालंदा उद्ध्वस्त केल्यानंतर खिलजी थांबला नाही, तर त्याने बिहारमध्ये आणखीन 2 विद्यापीठं उद्ध्वस्त केली, ती म्हणजे विक्रमशिला आणि उदांतपुरी. पण यामुळे फक्त भारताचंच नाही तर संपूर्ण जगाचं नुकसान झालं. फक्त एका माणसाच्या मत्सर आणि द्वेषापोटी ज्ञानाचा अपार भंडार कायमचा मातीमोल झाला. तर मंडळी, हा होता आपला आजचा विषय. तुम्हाला विषय कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा कमेंट्सच्या माध्यमातून. आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुम्ही नक्कीच हा शेअर करू शकता. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे विषय काय.